नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPL 2025च्या 44व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स पंजाब किंग्ज विरुद्ध खेळणार आहे. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डनवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. या हंगामात KKR आणि पंजाब किंग्ज दुसऱ्यांदा एकमेकांसमोर येतील. पंजाबचा संघ 5 विजय आणि 3 पराभवांसह गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे, तर दुसरीकडे कोलकाताचा संघ 3 विजय आणि 5 पराभवांसह 7व्या स्थानावर आहे. IPL 2025 स्पर्धेतील 43व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमने सामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादनं चेन्नई सुपर किंग्जला 19.5 षटकांत सर्वबाद करत 154 धावांवर रोखलं. हे आव्हान सनरायझर्स हैदराबादनं 19व्या षटकात पूर्ण केलं. पाकिस्तान क्रिकेट संघात एक मोठी उलथापालथ झाल्याची बातमी समोर आली. स्टार पाकिस्तानी खेळाडू निदा डार हिनं क्रिकेटला ब्रेक दिल्यानं चर्चांना उधाण आलंय. मानसिक आरोग्य ठीक नसल्याचं कारण देत क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे, अशी माहिती निदा डार हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. पहलगाम इथं 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेच्या निषेधार्थ भारत सरकारनं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर भारतानं पाकिस्तानच्या काही डिजिटल आणि प्रसार माध्यमांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पाकिस्तान सुपर लीग 2025च्या भारतातील प्रसारणावर बंदी घालण्याचा समावेश आहे, जो पाकिस्तानसाठी एक मोठा झटका आहे. ही बंदी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लागू करण्यात आली. खेळाडूपेक्षा खेळ कधीही मोठा असतो आणि याचाच प्रत्यय टेनिसमध्ये येतोय. रॉजर फेडरर, राफेल नदाल या दिग्गजांचा खेळ यापुढे पाहायला मिळणार नसल्याचं चाहत्यांनी स्वीकारलंय. येत्या काही वर्षात मी सुद्धा निवृत्त होईन, आता नवे खेळाडू पुढे येत असून ते चाहत्यांना आकर्षित करत आहेत, असं वक्तव्य 24 ग्रँड स्लॅम विजेता टेनिसपटू नोवाक जोकोविचने केलं. जोकोविच सध्या माद्रिद खुल्या स्पर्धेत खेळत असून ही स्पर्धा जिंकून कारकिर्दीतील 100वे ATP टूर जेतेपद मिळवण्यासाठी तो उत्सुक आहे. पाकिस्तान हॉकी संघाला सध्या चांगली कामगिरी करता आली नाहीये आणि त्यातच आता पाकिस्तान हॉकी फेडरेशन मोठ्या संकटात सापडलंय. मलेशिया हॉकी फेडरेशनकडून त्यांची कोंडी करण्यात आली. आगामी सुलतान अझलान शाह कप 2025 स्पर्धेसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं नाहीये. त्यांचं आमंत्रण स्थगित करण्यात आलं असून ही स्पर्धा या वर्षीच्या अखेरीस 22 ते 29 नोव्हेंबर दरम्यान मलेशियातील इफोह येथे खेळवली जाणार आहे. IPL 2025चा 18वा हंगाम मध्यात पोहोचलाय. आतापर्यंत 43 सामने खेळवण्यात आलेत. आज 44वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. आतापर्यंत सर्व संघांनी सुमारे 8 ते 9 सामने खेळलेत. अशातच पंजाब किंग्जने एक खेळी केली. त्यांना त्यांच्या संघात एका नवीन खेळाडूचा समावेश केलाय. पंजाब किंग्जनं मुंबईचा डॅशिंग अष्टपैलू खेळाडू तनुष कोटियनचा नेट बॉलर म्हणून संघात समावेश करून घेतलाय. मेगा लिलावात कोणत्याही संघानं तनुष कोटियनला खरेदी केलं नव्हतं. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमला पुढील महिन्यात बंगळुरू येथे होणाऱ्या पहिल्या NC क्लासिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केल्यानं आपल्याला द्वेष आणि शिवीगाळ याचा सामना करावा लागत आहे, अशी भावना भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रानं व्यक्त केली. माझ्या कुटुंबालाही यात ओढण्यात आलंय. देशाप्रती असलेल्या निष्ठेवर आणि प्रेमावर अशा प्रकारे प्रश्न उपस्थित होणं हे दुर्दैवी आहे, असं मत नीरज चोप्रा यानं व्यक्त केलं. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.